तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना शाळेत आनंदी वाटेल असे वातावरण तयार करण्यासाठी एक खूप महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले. या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांची सन्मानपूर्वक आणि संवेदनशीलपणे वागणे बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारने नवीन सरकारी आदेशात जुन्या शिक्षण हक्क कायद्यातील RT नियमावर पुन्हा भर देण्यात आला आहे. हा शासन निर्णय काढून शिक्षण हक्क कायदा 2009 मधील कलम 17च्या तरतुदीला अधिक भर देण्यात आले आहे. तसंच आता विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा, मारहाण किंवा मानसिक त्रास, छळ करणे, अपमान करणे आता पूर्णपणे मनाई असणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक किंवा कंत्राटी कर्मचारी कोणालाही विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार राहिलेला नाही. तसेच आता विद्यार्थ्यांना टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, अपमान करणे किंवा त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल असे मानसिक त्रास देणारे वर्तन करणे यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबत शैक्षणिक कामगिरी, जात, धर्म, लिंग, भाषा, अपंगत्व किंवा सामाजिक आर्थिक स्थिती कोणत्याही आधारावर विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्यास देखील गुन्हा मानला जाईल. हा नियम शिक्षक, मुख्याध्यापक तसेच तात्पुरते किंवा कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वांना लागू असेल. विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांवर खास निर्बंध लावण्यात आले आहे. शिक्षकांनी कामाशिवाय विद्यार्थ्यांशी वैयक्तिक मेसेज, चॅट किंवा सोशल मीडियावर बोलणे बंद करायचे आहे. विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. तसे मुलांचे मार्कशीट किंवा इतर खाजगी माहिती खूप काळजीपूर्वक गोपनीयता राखून हाताळावी. शाळेत तक्रार निवारण यंत्र तयार करणे गरजेचे असून या ठिकाणी शाळेत ठरलेल्या वेळेत तक्रार सोडवणे गरजेचं असणार आहे. जर या नियमाचे उल्लंघन झाल्यास कठोर शिक्षा करण्यात येणार आहे. जर कोणतीही चुकीची घटना घडल्यास तिची नोंद करायची आणि कॅमेरा फुटेजसह सगळे पुरावे जपून ठेवावे. जर शाळेत लैंगिक अत्याचार किंवा बालछळाची खूप गंभीर घटना घडली तर शाळेला 24 तासात पोलीस तक्रार दाखल करणं बंधनकारक आहे. अशा गंभीर प्रकरणामध्ये पोक्सो कायदा आणि बाल न्याय अधिकार नियमांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. जर कोणी घटना दबवण्याचा प्रयत्न केला किंवा खोटी माहिती दिली त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. हा आदेश महाराष्ट्रातील सरकारी अनुदानित आणि खाजगीसह सर्व प्रकारच्या शाळांना पाळणं बंधनकारक आहे. या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये मुलांना सुरक्षित आणि सन्मानाने शिक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.